कधी कधी खूप प्लॅन करून ठरवून काही गोष्टी घडत नाहीत, त्या अचानकच घडतात. आता काय घडले ती गोष्ट पुढं सांगतेच. त्याआधी सकाळी सकाळी पहा, आम्ही लवकर उठलो होतो, आंघोळ्या वगैरे केल्या होत्या आणि आता मी बॅग पॅक करून निघालो होतो. सूटकेस पॅक करते आता माझी मम्मी. झालं सूटकेस पॅक आणि आता अक्कलकोटला चाललो. गावाला जायचं असू द्या किंवा बाहेर कुठे जायचं असू द्या, हे काम तर आम्हाला जायच्या आधी करायच लागतं. ते म्हणजे गॅलरीतली सगळी झाडं आहेत ना, ती घरात ठेवावी लागतात. कारण कबुतरं खूप त्रास देतात, खूप खराब करतात. जायच्या आधी ना इथं सकाळ सकाळ मला नाश्ता पण बनवायचा होता, पण म्हटलं आता झटपट नाश्त्याला ना पटकनी मॅगीज बनवूया. आणि कुठेही जायचं असू द्या, आपल्याला काही स्वयंपाकघरातून सुट्टी मिळणार नाही. त्याच्यामुळं काही सकाळी सकाळी मी मॅगीचाच नाश्ता ह्या दोघांना दिला. मी पण नाश्ता केला. त्यानंतर हे आवळे आणले होते, ते फ्रीजरमध्ये ठेवून घेतले आणि त्यानंतर मस्त असं मी तयार झालो निघण्यासाठी. तर खूप दिवसांपासून ना प्लॅन करत होतो की अक्कलकोटला जायचे, पण प्लॅन काय होतच नव्हता. आणि ते म्हणतात ना, योग आल्याशिवाय अक्कलकोटला जायला मिळत नाही, ते खरंच आहे. आज आमचा योगच आलेला होता आणि रात्री अचानकच ठरलं की चला जाऊया म्हणून. आणि आत्ता मी रिक्षाने निघलो होतो हडपसरपर्यंत. त्यानंतर तिथून पुढे आम्ही ना यांच्या मित्राच्या गाडीत जाणार होतो. तर यांच्या ऑफिसमधली फ्रेंड आहेत, त्यांच्यासोबत जाणार होतो, त्यांची फॅमिली आणि आम्ही. जाता जाताना रिक्षामध्ये प्रवास करणारा हा डॉगी दिसला आणि तो खूप छान पाहत होता आणि सौरभ जोशीच्या ओरिओचीच आठवण झाली आम्हा सगळ्यांना.